वळूया पुढच्या बातमीकडे। शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या होणार आहे आणि या सगळ्याबाबत जर संविधानाचा पूर्ण विचार केला तर हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो असा विश्वास ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केलेला आहे। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला होता, तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारलं होतं। तसंच शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची मुभाई दिली होती। त्याला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेण्यास सांगितलं। पुढे राहुल नार्वेकर यांनीही शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता। या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय नेमका निर्णय देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। आता सुनावणी होईल असं वाटते, परंतु आता केवळ पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी घेणार आहेत। राजकीय दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता होणं याला एक वेगळं महत्त्व आहे आणि पक्षचिन्हा संदर्भातला निकाल झाला पाहिजे। अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल दिला तरी चालेल, परंतु निकाल झाला पाहिजे। कारण की निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल देणार आहे, कोणत्या रिझनिंगवर तो निकाल देणार आहे हे सुद्धा समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे। आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरी सुद्धा भारतीय संविधानाला धरून तो असला तर तो उद्धव ठाकरेंतर्फेच निकाल लागेल अशी शक्यता जास्त आहे।